ज्यांनी पाणी फाउंडेशनची सुरुवात केली ते लोकप्रिय अभिनेते श्री आमिर खान, माझ्या सहकारी पंकजाताई शिवतरेजी, या ठिकाणी उपस्थित श्री सत्यजित, त्यासोबत राजू हिरानी, अमित कल्याणी, राजू बजाज, तेच आपल्यामधनं या ठिकाणी आपले व्ह्यू शेअर करून गेलेले कुमार मंगलम बिर्लाजी, पोपटराव पवार, डॉक्टर पोळ, सर्वच प्रमुख या ठिकाणी पाणी क्षेत्रात काम करणारी मंडळी आणि पत्रकार मित्रांनो, मला आज अत्यंत या ठिकाणी आनंद होतोय की एक अतिशय चांगला इनिशिएटिव्ह श्री आमिर खान यांच्या पुढाकाराने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू होतोय. खरं म्हणजे याची सुरुवात कशी झाली ती आमिरने आपल्याला सांगितलं, पण त्याची आधी त्याची सुरुवात अशी झाली की कॅन्सर सोसायटीच्या फॅशन शोमध्ये, एक चॅरिटी फॅशन शो होता कॅन्सर सोसायटी करता, मी आणि आमिर आजूबाजूला बसलो होतो आणि मला असं वाटतं कदाचित ती पहिलीच आपली भेट होती. त्याच्यापूर्वी कधी भेट झाली नव्हती, म्हणजे अशीच कुठे झाली असेल तर माहिती नाही. पण आणि त्याच्यात बोलण्यात आमिर मला असं म्हणाले की पाण्याच्या क्षेत्रामध्ये मला काहीतरी करायची इच्छा आहे. आम्ही सत्यमेव जयतेमध्ये केल्यानंतर आम्हाला फार चांगला त्याला रिस्पॉन्स मिळाला. मी लगेच त्यांना सांगितलं की आम्ही खूप मोठा इनिशिएटिव्ह हातामध्ये घेतला आहे, त्यामुळे निश्चितपणे आपण एकत्रितपणे हा इनिशिएटिव्ह पुढे नेऊ शकतो. आणि त्यानंतर आमचं ठरलं की या विषयावर भेटायचं आणि मग आम्ही भेटलो. आणि एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की या कालावधीमध्ये इतका वेळ का गेला, तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की आमिर खान सिनेमा बनवतात तरी परफेक्शनच्या मागे असतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय मी याच्यामध्ये उतरणार नाही. आणि मग सिरीज ऑफ मीटिंग्स, मला असं वाटतं 6-6, 7-7 तास ते बसले. प्रभाकर देशमुख आमचे जे प्रधान सचिव आहेत त्यांच्यासोबत, प्रवीण परदेशी आमच्या ऑफिसमधनं, प्रिया आहे, कौस्तुभ, निधी वगैरे सगळे सातत्याने त्यांच्या एक एक गोष्ट ते समजून घेत होते. त्यानंतर सत्या पुन्हा फील्डवर गेले. म्हणजे या प्रत्येक गोष्टीचं गेले 7-8 महिने, हे आज जरी हा इनिशिएटिव्ह अनाऊन्स होत असला तरी जवळजवळ 3-4 भागांमधल्या, म्हणजे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये जाऊन त्या ठिकाणी सत्याने स्वतः रिसर्च केला, त्या ठिकाणच्या सक्सेस स्टोरीज बघितल्या. त्यासोबत मग पोपटराव पवार असतील, डॉक्टर पोळ असतील, यांच्याशी पूर्णपणे चर्चा करून आणि मग ही सगळी त्यांनी सगळं या संदर्भातली आयडिया तयार केली. आणि त्यानंतर मग मला पुन्हा आमिरचा फोन आला आणि ते म्हणाले की आता सगळी आयडिया तयार झाली आहे आणि आता नेमकं काय करायचं आहे हे आमच्या डोक्यामध्ये आहे आणि आपण भेटू. मग ज्यावेळेस आमची भेट झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाणी फाउंडेशन करता आता आमची तयारी झाली आहे आणि जे मेजर कॉर्पोरेट्स आहेत ते सगळे या विषयावर त्यांचं एकमत आहे की महाराष्ट्रात घडवलं पाहिजे, म्हणून आम्ही पाणी फाउंडेशन तयार केलं आहे. आणि त्या माध्यमातून आपण अशा प्रकारचा पहिल्यांदा एक वॉटर कप घेऊ. आणि ज्यावेळेस आमिरची आणि माझी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी एक अतिशय चांगली गोष्ट सांगितली. ते असं म्हणाले की आम्ही काय करू शकतो, तर ते म्हणाले की आम्ही कम्युनिकेटर्स आहोत. त्यामुळे जी गोष्ट चांगल्या प्रकारे सरकार करते आहे, जे चांगलं धोरण आहे, ते धोरण आम्ही जर आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कम्युनिकेट करायला लागलो तर मोठ्या प्रमाणात त्यातनं फायदा होईल. आणि माझं देखील त्यांना हेच मत होतं. मला असं वाटतं की शेवटी सरकारच्या योजना या सामान्यांपर्यंत जर पोचवायच्या असतील तर त्या अनेकदा सरकारी भाषेत पोचू शकत नाही. म्हणजे खूप वेळा मी गमतीने असं म्हणतो की आम्ही एसटीच्या मागे जी ॲड लावतो ती मला देखील समजेल की नाही, मला म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटतं. त्यामुळे नेमक्या लोकांच्या भाषेमध्ये ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. आणि आपण बघितलं असेल की गेल्या 1 वर्षामध्ये जलयुक्त शिवार हॅज कॉट द इमॅजिनेशन ऑफ पीपल. लोक म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही गावं सिलेक्ट केले, यावर्षी लोक आमच्या म्हणजे अक्षरशः डोक्यावरून बसले असं म्हटलं तर वावगं होणार नाही की आमचं गाव घेतलंच पाहिजे. शेवटी आम्हाला म्हणजे आमचं वॉटरशेड अप्रोच आहे, पण शेवटी आम्ही तो अप्रोच सोडून आम्ही म्हटलं जे गाव काहीतरी करायला तयार आहे त्याचा आपण मायक्रो वॉटरशेड तयार करून ते गाव देखील घेऊ. स्वतः जर गाव एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार असेल तर
अशी सगळी ती परिस्थिती त्याच्यामध्ये झाली. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी ही जनचळवळ, मी ज्यावेळेस जलयुक्त शिवार आम्ही लॉन्च केलं त्यावेळेस मी असं म्हणालो होतो की सरकारची योजना राहू नये, ही जनचळवळ झाली पाहिजे, लोकचळवळ झाली पाहिजे, ही पाण्याची चळवळ झाली पाहिजे. आणि मी खरं म्हणजे या ठिकाणी सांगतो की आज मला आनंद वाटतो की ती एक प्रकारे लोकचळवळ झाली. आणि त्याच्यामध्ये आज आमिर सारख्या लोकांनी किंवा हे जे सगळे कॉर्पोरेट सिटीजन्स आहेत आपले, की जे खरोखर देशाकरता आज वेल्थ क्रिएट करतायत, मोठं मोठं काम करतायत, ते याच्यामध्ये उतरले. म्हणजे अमितने तर जलयुक्त शिवारमध्ये देखील कल्याणी ग्रुपने काही गावं आमची ऑलरेडी त्या ठिकाणी घेतलेली आहेत. तर ही सगळी मंडळी उतरल्यानंतर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट. आणि म्हणजे आपण बघितलं की नाना पाटेकर असतील, मकरंद अनासपुरे असतील, या सगळ्या लोकांनी ज्यावेळेस त्याच्यामध्ये सहभाग दिला, आज नाना 4 ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांच्या सेंटर स्टेजवर हा विषय आला की नाही नाही हे केलं पाहिजे. 4 लोक समोर आले किंवा मकरंद गेल्यानंतर 4 लोक समोर आले. मला असं वाटतं की ही जी एक स्ट्रेंथ या सगळ्या सेलिब्रिटीज जवळ आहे की एक हे कम्युनिकेट करू शकतात, त्यांची विश्वासार्हता आहे, लोकांना यांच्याबद्दल एक विश्वास वाटतो, एक आकर्षण वाटतं. या सगळ्या गोष्टीचा फायदा हा निश्चितपणे आपण जर याच्यामध्ये करून घेतला तर त्यातनं एक वेगळा त्यातनं फायदा होऊ शकतो. आणि म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून हा कप या ठिकाणी सुरू झाला. सुरुवातीला आमिरचं म्हणणं असं होतं की आपण एका तालुक्यापुरतं हे करू, पण मी त्यांना असं सांगितलं की जरी पायलट करायचा असला तरी महाराष्ट्र डायव्हर्स आहे, त्यामुळे तुम्ही पायलटही करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या किमान 3 भागात करावा लागतो. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही विदर्भात करा, मराठवाड्यात करा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यात करा. आणि त्यांनी लगेच ते देखील स्वीकारलं. पुन्हा सत्या आमच्या मोर्शी बिर्शीमध्ये त्या ठिकाणी 100 गावांमध्ये तिकडे गेले मराठवाड्यात. मग मराठवाड्यात त्यांच्यासमोर प्रश्न आला की उस्मानाबाद की बीड, कारण कॉम्पिटिशन म्हणजे हा कप सुरू व्हायच्या आधीच कॉम्पिटिशन झाली. उस्मानाबादची गावं, बीडची गावं, ही दोन्ही गावं आमचं सिलेक्शन तुम्ही करा या कपमध्ये, याकरता ते तालुके त्या ठिकाणी भांडायला लागले. पण शेवटी त्यांनी एक त्यांची प्रोसेस ठरवून मला असं वाटतं बीडच्या तालुक्याचा त्यांनी त्याच्यामध्ये निर्णय केला आणि त्यातनं हा सगळा कप जो आहे हा या ठिकाणी आता उभा राहिलाय. दुसरं मी त्यांना अशी विनंती केली होती की त्यांना असं वाटत होतं की अजून 3-4 महिने तयारी करून मग आपण मोठ्या प्रमाणात उतरलं पाहिजे. पण मी त्यांना असं सांगितलं की शेवटी आपण वॉटर कन्झर्वेशन जे करतो त्याचे सीझन्स आहेत आणि त्यातला पावसाळ्यापूर्वीचा एक महत्वाचा सीझन आहे की जो आपण त्या ठिकाणी टॅप केला पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी पुन्हा आपली गाडी फास्ट ट्रॅकवर नेली आणि ठरवलं की पावसाळ्यापूर्वीचा सीझन हा आपण या ठिकाणी निश्चित टॅप करू. आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं की आता हे 3 भागांमध्ये काही म्हणजे मला असं वाटतं 100 गावं एका तालुक्यातली आहेत, दुसरीकडची 100 गावं आहेत, असे 200-300 गावं मध्ये हा पायलट त्यांनी आता सुरू केलाय. आणि याच्या रिझल्ट्सवर आधारित पावसाळ्यानंतर जे दुसरं सत्र मिळेल त्याच्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात मग पाणी फाउंडेशन याच्यामध्ये जाईल. यातलं महत्वाचं एवढंच आहे की कम्युनिकेशन तर आहेच, पण त्याच्यासोबत महत्वाचं आहे की प्रशिक्षण आहे याच्यामध्ये. म्हणजे पोपटराव असतील किंवा डॉक्टर पोळ असतील यांनी एक याचं जे जलसंधारणाचं सायन्स आहे ते आत्मसात केलं आहे. आणि ते जर आपण लोकांना शिकवू शकलो तर लोकांना कुठल्या नंतर तज्ज्ञाची आवश्यकताच नाही आहे. लोक ते निश्चित त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून उतरवू शकतात. आणि म्हणून म्हणजे ज्यावेळेस आम्ही जलयुक्त शिवारची सुरुवात केली त्यावेळी आम्ही या सगळ्या तज्ज्ञांचेच काम जे आहे ते बघून घेतलं. अण्णा हजारेंनी केलेलं काम असेल, पोपटरावांचं असेल, डॉक्टर पोळांचं असेल, किंवा जे शिरपूर पॅटर्न आपल्या यांनी तयार केलं ते असेल, खानापूरकर, सुरेश खानापूरकरांनी, तर त्याच्यातनंच आम्ही आमचं हे सगळं तयार केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे लोकांपर्यंत अधिक वेगानं पोहोचवण्याचं काम हे आता पाणी फाउंडेशन यामध्ये करणार आहे. आणि आमचं तर मत असं आहे की जेवढे वेगवेगळ्या प्रकारची मंडळी याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकतात त्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रत्येकाने याच्यामध्ये उतरलं पाहिजे, कारण ही लोक चळवळ जेवढ्या वेगाने आपण करू, मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली पाण्याची समस्या किंवा दुष्काळ हा मानव निर्मित आहे, हा निसर्ग निर्मित नाही आहे. निसर्गाने जे काही दिलंय त्याचा योग्य उपयोग केला तरीही या दुष्काळातून आपण बाहेर पडू शकतो. आणि या लोकांनी ते दाखवलंय. म्हणजे
पोळ आहेत किंवा पोपटराव या ठिकाणी आहेत, त्यांनी दाखवलं आहे की हे करता येतं. त्यामुळे मला असं वाटतं की तीच बाब आता आपण हातामध्ये घेतली आहे. काल ज्यावेळी आमचे मेसेजेस गेले की अशा प्रकारची पत्रकार परिषद होणार आहे, तर चॅनल्सने लगेच स्पेक्युलेशन चालू केलं की मग आमिर खान आता ब्रँड अँबॅसेडर होणार आहेत का. पण पहिल्याच दिवशी आमिर खानांनी हे सांगितलं की मला ब्रँड अँबॅसेडर वगैरे होण्यात इंटरेस्ट नाही आहे, मला जमिनीवर काम करायचं आहे. आणि खरं म्हणजे जलयुक्त शिवार करता वेगळ्या ब्रँड अँबॅसेडरची आवश्यकता नाही. डॉक्टर पोळ किंवा पोपटराव पवार हेच आमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकरता अजून नव्यानं ब्रँड अँबॅसेडर कशा करता हवे. तर जमिनीवर काम करणारी मंडळी ही खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी आज हवी आहेत. आणि ते काम आमिर खान यांनी सुरू केलं. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या या सगळ्या व्यवसायामध्ये एवढं यश मिळाल्यानंतर समाजाचा विचार करणारी मंडळी हीच समाजाला आवश्यक आहे. समाजापासून बिवणारे खूप आहे, समाजाला परत केलं पाहिजे ही भावना येणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि ही भावना या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आणली. आणि मला विश्वास आहे की ही जे कम्युनिकेशनची टेक्निक त्यांनी सुरू केलेली आहे, ज्या माध्यमातून त्यांनी मगाशी सत्याने सांगितलं की 360 डिग्री कम्युनिकेशन, म्हणजे त्याच्यामध्ये कम्युनिकेशनचे सगळे माध्यम ते या ठिकाणी त्याचा यूज करणार आहेत. तर त्यातनं अतिशय वेग या चळवळीला येईल. आणि आज जो प्रयत्न पंकजाताई किंवा शिवतरे किंवा मी किंवा आमचे सगळे मंत्री आम्ही करतोय, याच्यापेक्षा जास्त ऍक्सिलरेशन, याच्यापेक्षा जास्त वेग आणि याच्यापेक्षा जास्त ज्याला आपण हॉर्स पॉवरचं इंजिन म्हणतो ते इंजिन आम्हाला या माध्यमातून लाभणार आहे. मी आमिर सर आणि त्यांच्यासोबत पाणी फाउंडेशनमध्ये मुकेश भाई असतील, सचिन तेंडुलकर असतील किंवा जे आज आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत ही सगळी मंडळी असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हे यशस्वी होणारच. म्हणजे त्यांच्या मनात थोडी बहुत शंका होती की हे सगळं आम्ही करू शकू की नाही, पण मी त्यांना सांगितलंय की हे यशस्वी होणारच. अशा प्रकारचा कुठलाही इनिशिएटिव्ह हा इतिहासच तयार करतो, तो करेलच. तुम्ही काळजी करू नका, कारण आपण जनतेकरता काम करतोय. आणि म्हणून मी तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पाणी फाउंडेशनला या सगळ्या कामामध्ये राज्य सरकार पूर्ण मदत करेल, पूर्ण त्याच्या पाठीशी उभं राहील, हा विश्वास देखील या निमित्ताने मी देतो. धन्यवाद.